तसंच मंचासमोर बसलेले सगळे अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, एक वेगळ्या प्रकारचा सोहळा मला या ठिकाणी आज अनुभवायला मिळाला। तसं पाहता आज या ठिकाणी उपस्थित राहणं आम्हाला थोडंसं कष्टप्रद होतं, परंतु आमचे आणि या संस्थेचे ऋणानुबंध एका वेगळ्या धाटणीचे असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी यायला लागलं। एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते, मी उल्लेख करावा असा वाटतो की शिस्त काय असते। तुम्ही बी कोणती कॉलेजला जा, तुम्हाला शिस्त कशी असते अनुभवायला मिळते। विद्यार्थी असो, स्टाफ असो, युवा प्रमुख असो का प्राचार्य असो का मॅनेजमेंट असो, कारण काय की वेगवेगळ्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून या ठिकाणी यायचा मला बरेचदा प्रसंग आलाय, मी बरेचदा आलो या ठिकाणी आणि कळत न कळत एक वेगळी स्नेहगाठ या संस्थेसोबत आमची बांधल्या गेली आहे। विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणारे प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत। विद्यार्थी हा त्यांचा केंद्रबिंदू आहे या संस्थेचा आणि विद्यार्थ्यांसाठी या संस्थेने केलेले जे कार्य आहे आजपर्यंत जे मला माहिती आहे ते खरोखरच एक वेगळ्या प्रकारचं आहे आणि त्याची दखल MSBT ने घेतली आहे आणि मागच्याच MSBTच्या इश्यूमध्ये सक्सेस स्टोरी ऑफ डॉक्टर बीपी बोलते पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला वाचायला मिळेल। म्हणजे हे फक्त जे MSBTचं जे एक न्यूज लेटर आहे हे न्यूज लेटर फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाहीये, ते ग्लोबली रिकॉग्नाइज आहे कारण ते इंटर अवेलेबल आहे। म्हणजे मला असं एक सांगावंसं वाटतं की MSBT मध्ये एखादा लेख छापून येणं किंवा एखाद्याची यशोगाथा छापून येणं तितकंसं काही सोपं नाहीये। रिजनल कोर्ट त्याचे जे स्क्रीनर्स आहेत, स्क्रीनिंग करणारे, त्या 5-6 स्क्रीनिंग मधनं गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ह्या गोष्टी बघायला मिळतात। तसं कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन दॅट वे की तुमचे कॉलेजची सक्सेस स्टोरी एका नावाजलेल्या न्यूज लेटर आलेली आहे। हा एक वेगळा भाग होता आणि आपण अभ्यासाचा जर बघितला किंवा बाकीचे जे आमच्या काही ऍक्टिव्हिटी आहेत, MSBTच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन असो, क्विज असो, कॉन्टेस्ट असो किंवा आणखी काही, त्या प्रत्येक ठिकाणी या संस्थेचा जो एक वाटा आहे हा नेहमी सिंहाचा वाटा राहिला आहे। आणि एक महत्वाचं आणखी मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की एक विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामधलं जे नातं आहे ते नातं कौटुंबिक नातं आहे। म्हणजे जसं एका घरात असतं पालक आणि आपले पाल्य, तशा प्रकारचं नातं मला या ठिकाणी बघायला मिळतं नेहमीच। विद्यार्थ्यांची काळजी घेणार आहे, एका विद्यार्थ्यासाठी फोन करून सांगणार की सर या विद्यार्थ्यासाठी की आपल्याला हे काम करायला पाहिजे, त्याला टेस्ट पेपर नाहीये, त्याला कुठले क्वेश्चन पेपर्स नाहीये, त्या विद्यार्थ्याची काळजी करणारा जो या ठिकाणी समूह आहे तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे। आणि म्हणूनच मी डे 1 पासून जो स्टाफ पाहतोय तो अजून या ठिकाणी रिटेंड आहे, हे या कॉलेजचं यश आहे। आणि ऑफकोर्स जसं आपण या ठिकाणी म्हणतो हे सगळं यश मिळवायला किंवा हे सगळं घडवायला इथले जे प्राचार्य आहेत डॉक्टर खचे सर, त्यांचं खरोखरच मी या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो, कारण सक्षम लिडरशिप शिवाय हे शक्य नाही। या संस्थेला सक्षम लिडरशिप लाभली आहे आणि मी इथे बसलो असताना आताही मी त्यांचं या कुटुंबाप्रती असलेलं प्रेम मला दिसत होतं की बाबा ह्याला बोलवा त्याला बोलवा, कोण करतं असं। खरोखरच एक सक्षम पालक या संस्थेला लाभला आहे आणि म्हणूनच या संस्थेची प्रगती होत आहे। उत्तरोत्तर या संस्थेची अशीच प्रगती व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। तत्पूर्वी आपण या ठिकाणी मला बोलवलं, या ठिकाणी जो सन्मान दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे। मी दवंड सर आणि आमचे बागडे सर जे अजूनही जज म्हणून काम करतात, आम्हाला तिघांना या ठिकाणी बोलतात, संस्थेवतीने मी आपला आभारी आहे। धन्यवाद।